धनगर आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक जी ती पार पडली आहे। सोलापुरात उपोषण करणाऱ्या आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली। धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। या संदर्भात तातडीने समिती गठीत करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या 5 प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करून त्यांनी हा जीआरचा मसुदा कसा असावा, जीआर काढला तर तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत ती समिती जी 5-7 लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या 4 दिवसांमध्ये बसेल। ही समिती म्हणजे कशासाठी आहे की आमचं जे म्हणणं आहे की राज्य सरकारला जीआर काढता येतोय आणि सचिवांचं म्हणणं आहे की राज्य सरकारला जीआर काढता येत नाही, याची प्रक्रिया केंद्रापर्यंत करता येते। तर त्याच्याबद्दलची आम्ही कागदपत्र देणार, त्यांनी त्यांची कागदपत्र द्यायची। यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचे जे पीएस आहेत खारगे साहेब यांना नेमलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सोलापुरात उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त केला। उद्या बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला। कायद्याच्या चौकटीत बसवलं जाईल असं आरक्षण देऊ म्हणतायत। अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं लिहिलंय तेच मागतोय ना आम्ही कायद्याच्या चौकटीत। आम्ही काय वेगळं मागतोय? ज्यांना नाही त्याला तुम्ही देताय आणि ज्यांचं कायद्याच्या चौकटीत आमचं आहेच ना। मुख्यमंत्री महोदय तुम्ही शब्द फिरवताय। 10 वर्षापासून महायुतीच्या मागे आमचा समाज राहिला आणि तुम्ही आम्हाला 10 वर्ष झालं गाजर दाखवताय ना।